आपल्या व्यवहारामधलंच मी सांगणार आहे तुम्हाला. आमचा आजोबा गणेश महिला भजनी मंडळ हे भजनी मंडळ आहे आणि ह्या भजनी मंडळाला 1 लाखापर्यंत फॉलोअर्स उलालेत आता. म्हणून एखादी स्त्री काही करू शकते. तुम्ही सुद्धा भजन करू शकता, भारुडे गाऊ शकता, कीर्तन करू शकता, सगळ्यांनी करा. माझं बघा आणि तुम्ही बी करा. याच्यासाठी मी तुम्हाला सादर करत असते. हे बघा, हे माझं बाळ आहे. हे काय माझं लेकरू आहे छोटस. बाबा हे काही लेकरू नुसतं खायला मागतंय. हे काही माझं लेकरू बंद सुद्धा बाळ ना बंद. केसारी सुयाग मैना काळी पोत मनी गे केसारी. हे केसारी सुयाग मैना काळी पोत मनी गे केसारी. हे केसारी सुयाग मैना काळी पोत मनी गे. रणुक ठेवका काळी पोत मनी घे. हे केसारी सुयाग मैना काळी पोत मनी. केसारी सुयाग मैना काळी पोत. का करणारच आय बस जरा बस. तुला कसं मारू का म्हणाले. सारखं खायलाच मागलेलं हो का. काही नाही याच्यापाशी. बस जरा उगा. केसारी सुयाग मैना काळी पोत. केसारी काळी पोत घे मन्याला. काळी पोत घे मन्याला आणि औक माग तुझ्या धन्याला. आणि औक माग तुझ्या धन्याला. हे केसारी सुयाग मैना काळी पोत मनी घे. केसारी अरे केसारी सुयाग मैना काळी पोत मनी घे. उगा बसा. घडी रडायचं नाही. केसारी सुयाग मैना काळी पोत मनी घे. हो का माझ्या मागे बघा. हो का हे लेकरू लावून दिलात बघा. वाड ग माय बेबीची माय वाड. वाड ग शोभाची माय वाड. सुया घे. गप रे गप. ह्याला कसं करू. मला ताप दिले. खा एकदाच आहे बघ. ताप दिले बघा. हो का तोंडात बोट घालतो. हो का वाड ग माय वाड बेबीची माय वाड. वच्छलाची माय वाड. सत्यभामाची माय वाड. बघा मुलाचे नाव कसे ठेवावं. अरे पहिल्याच्या काळात मुलाचे नाव कसे ठेवत होते. गुंड्या धोंड्या मुक्ता मीरा अशी नावं ठेवायचे. आताचे नाव पिल्लू. अरे कशाचं पिल्लू. कुणाचं पिल्लू. पप्पी रिंकी टिंकी. ग पे बाबा. ताप दिल बापावूनच आहे मी यायला. बस की जरा बस. माग बोलायला ये ना. बघा नाव ठेवलं गंगाधर. अहो नाव ठेवलं गंगाधर आणि आंघोळ नाही महिना. हो काय मेलं. आणि आंघोळ नाही ह्याची महिनाभर. कसं नाव ठेवलं पाहिजे. रुक्मिणी नाव आहे का तुझं. रुक्मिणी नाव ठेवलं पाहिजे. गौरी नाव ठेवलं पाहिजे. चांगले नाव ठेवले पाहिजे. म्हणून बिब घे सुया घे पोत घे आणि केसारी सुयाग मैना. आणि केसारी सुयाग मैना काळी पोत. आणि केसारी मैना काळी
जालिंदर, नाव ठेवलं जालिंदर, नाव ठेवलं मचिंदर, नाव ठेवलं विश्वनाथ, नाव ठेवलं गुरुनाथ. असे मस्त नाव ठेवलं पाहिजे. नाव शिव ठेवा, शंकर ठेवा, विठ्ठल ठेवा, राम ठेवा. नाही गो बाई, रामाचं नाव ठेवलं तर वनवास भोगावा लागतो. नाही नाही, असं नाही. राज्य सुद्धा रामासारखं मिळेल. आजपर्यंत नाव आहे, जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत श्रीरामाचं नाव आहे का नाही. त्यांच्या नशिबात लिहिलेलं होतं, आपल्यासाठी हे चांगलं होतं. त्यांनी जे जे भोगले मानव देहासाठी आपल्यासाठी चांगलं होणारं होतं. म्हणून परमेश्वराने योगायोगी हे त्यांचे रूप घेतलेले होते, अवतार घेतलेले होते. म्हणून त्यांना वनवास भोगावा लागलेला होता. आणि श्रीराम वनवास भोगत असताना श्री शंकराला विचार पडला. आणि लगेच श्रीराम जन्मल्याबरोबर एक 5-6 दिवसाच्या आत बजरंगबली हनुमानाचा जन्म होत असतो. कुणाच्या रक्षणासाठी कोण येत असतं. म्हणून आपण परमेश्वराचं भजन करायला कधीच विसरायचं नाही. म्हणून म्हणते के सारे सूर्यागमैना अन के सारे ये गये शोभाये आणि ये गये शोभाये, तुझ्या लेकीला कानाचा झुबा घे, लेकीला कानाचा झुबा, तुझ्या लेकीला कानाचा झुबा घे. केसारी सूर्यागमैना काळी पोत मनी गे, केसारी सूर्यागमैना आणि केसारी आदली भर गोंधळ दे, एक आदली भर गोंधळ दे. आणि ह्या माझ्यासारख्या लेकराला लावायला जायचं काजळ घे. आदली भर गोंधळ दे, तुझ्या बाळाला लावायला जायचं काजळ घे. अगं वाडगे माय वाढन आणि केसारी सूर्यागमैना घे, डिबा घे, डिस्कोचं मनी घे, डिबा घे, चहाची गाळणी घे, वाची फणी घे, आंधळीला रसा घे आणि टकलीला बक्कल घे आणि तुझ्या केसाला बो घे. घे ग मा घे, बघ ते किती काळ पडलं चेहरा. घे माझ्यापासलं सगळं, घे माझ्या ह्याच्यामध्ये हाय. अरे बस रे बाबा, तू का ताप दिलं. अरे बस खाली. हे का हेच माझ्या मागे आज वनवासी. बघा बा हे का बाबा बुबू म्हणत राहते, नुसती कुल्फी मागता हे का, कस करावं लागेल. बस तुला मारते बघ आता. बस तू का त्या बाईला मागते, तिच्यापाशी हाय जा, चाकी देते जा.